मित्रांनो नमस्कार. मी 2-4 दिवसाआधी एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेली या नंदीची. गुलाल घेतल्यावर नंदी स्वतःहून घरी येतो ओवाळून घ्यायला. तर आपण आलोय आज दादांच्या घरी. दादा नमस्कार. आपलं नाव सांगा ना. माझं नाव प्रणित परकुचे सालुके. आपण सरदार कुठून घेतला? आम्ही सरदार अंबरनाथ कानसे गावातून घेतला. बैल लहान होता. आमचा भाऊ मनीष सालुके हे मला बोलले प्रणित बैल घ्यायचे आपल्याला, कारण की आपला पहिल्यापासून परंपरा आहे. 60 वर्षापासून आमच्या घरात बैल असतात. लॉकडाऊनमुळे 2 वर्ष थोडी गॅप पडली आमच्या घरात. नाही तर पहिल्यापासून आमच्या नानांना आवड होती. स्वर्गीय गोविंदप्पा सालुके चिखलोली, आणि त्याही जपलेला हा नाद माझ्या वडिलांनी जपला. बाळकृष्ण आप्पा सालुके, आमचे आप्पा हिरामन आप्पा सालुके याही जपला हा नाद. आणि आम्हाला पण त्याच्यात हे तर आमचं नाव पुढे पडायला नको, कारण इतके वर्ष झाले आमच्या दावणीला बैल आहेत, गाय आहेत. आमच्या दावणीला भरपूर आहे. सगळ्यांना आवड आहे आमच्या. तरी आमच्या घरात 32 जण राहतात. सर्व फॅमिली इतकी मोठी आमची एकत्र आहे अजूनपर्यंत, आणि सगळ्यांना आवड आहे. आणि एवढं म्हणजे अभिमान वाटतो आम्हाला या 2 बैलांचं, कारण आम्ही 2 वर्षानंतर अनाथ चालू करून आम्हाला यश भेटतो. आणि आम्ही भरपूर कष्ट केले या बैलांच्यावर. आमचे नाना असतील, पप्पा असतील, माझे भाऊ असतील. आता आम्ही 8 जण भाऊ आहेत. आम्ही सर्व मेहनत केली. आमचे जय बाबोबा ग्रुप चिखलोली आहे, सरदार ग्रुप चिखलोली आहे, आणि आमचे सागरदा दादा असतात, पांचन भाऊ, आमचे आरेश गोंडे, असे भरपूर जण. शुभम देशमुख आमचा भाचा, म्हणजे सर्व नियोजन आमचे शुभम देशमुख भाचा आमचे मुरबाडचे दैवली गावचे, ते सर्व आमचे नियोजन करतात बैलाचं. सरदारचं जास्त करून ते नियोजन करतात, आणि भैरवचं पण तेच करतात. दादा आपण बघतो तुम्ही जसे बोलले आमचे आजोबा होते, नंतर तुमचे पप्पा आले या क्षेत्रात, आता तुम्ही. घरच्यांचा कसा प्रतिसाद असतो? घरच्यांचं सर्वांचा, म्हणजे घरच्यांचं जेवढे लेडीज मंडळी आहेत आमचे सर्वांचा आमचा सपोर्ट असतो आम्हाला. कधीच बैल निघताना सर्व पहिल्या हाती घेऊन जातात. आता हे कमी बघायला भेटेल तुम्हाला का बैल पहिले ओवाली कमी बघायला भेटते आता या क्षेत्रामध्ये. पहिले जुन्या काळात असं होतं, पहिले बैल घरातून निघला भेड्यातून तर ओवाली चालू करायची. पण आता तसं नाही. आता लोक बैल धुतात ना डायरेक्ट टेम्पो जाऊन भरतात. पण आता तसं राहिलं नाही. फक्त आमची तर असं आहे का बैल हरला तरी आम्ही ओवाळणी पहिले करतो त्याची. नेक्स्ट टाइम आम्हाला माहिती आहे बैल काहीतरी करून दाखव. पण जेव्हा जेव्हा आम्हाला लोकांनी हिनवलेलं आहे तेव्हा तेव्हा बैलाने आम्हाला त्यांना उत्तर दिलेलं आहे काय करायचं ना काय नाही, प्रतिसाद दिलेला आहे. हा असं. दादा आपण बघतोय तुम्ही जेव्हा याची खरेदी केली तेव्हा तुम्हाला वाटलेलं का आज हा एवढा आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव घेऊन ठेवेल? इतकं तर आम्हाला वाटलं नव्हतं, कारण की आमचा भाऊ बोललेला म्हणजे होतं बघ पहिले बैल घेऊ आपण, काय करायचं आपलं पालाला नाही तरी आपण घरात घेऊ. तर ते असते आम्हाला अजून हे पडलं का नाद लागले तर का पप्पा बोलले का बैला अजून एक घ्यायला जोड. आपलं होता मस्त. मग आम्ही आमचे मित्र म्हणजे देवदास पाटील यांचा एक बैल होता टेस्टर, एक लाडू होता. तर आम्ही अशी बैल घेतल्यानंतर आम्ही हा बैलाव घेतला चांदेवरून. आपले प्रवीण मिनमिने चांदेचे त्यांच्याकडून घेतला. त्यांनी बैला आम्ही घेतली. नंतर बैल असे आधार लागला बैलांना का बोलतात ना घराला हे लागते कीड, तशी कीड एक आमच्या बैलाला लागलेली आणि आमच्या देवदास पाटील त्यांच्या याला लागलेली. इतकं बेकार हे झालं का आम्ही 1.5 वर्ष तरी बैल काढला नाही. लोक आम्हाला हिनवायची बैला घेतली मोठं पण करून, काय बैल यात काय गरज होती घ्यायची, आजारात गेली. पण आम्ही जे बघितलं ना आमचे मनीष भाऊ झाले, एवढी मेहनत घेतली त्या बैलांना. त्या बैलांच्या अक्षरशः किडे पडलेले सर्व बैलांचे पायात. तर त्या असतीच ती सर्व मेहनत केली, आणि मेहनत करून सगळं बैल घडवलं. आता त्यामध्ये आमचं म्हणजे एवढं घडवून जेव्हा सर्वात पहिला आमचं जय बाबू चिखलोली हा नाव पडलेला तो कुठेतरी मिटत चाललेला, कारण की आमचे बैल हे झाले. कारण आम्हाला शौक होता क्रिकेटचा. आम्ही क्रिकेटमध्ये आमचं नाव होतं. नंतर आम्ही हे क्षेत्र चालू केल्यानंतर बैलांच्या मध्ये आम्हाला जसं हळूहळू हे गुलालामध्ये हा सरदार आमचं सर्वात पहिले गुलाल भेटला आम्हाला. आमच्या घरी लक्ष्मी आली ती एक गुलालाची, तिथून आम्हाला सुरुवात झाली आमची. दादा आपण बघतोय आता पहिले म्हणजे आपल्या बिंजोडचा क्षेत्र म्हणजे लोक बोलायची की चुरशीचा खेळ, भांडणाचा काळ. पण आता आपण बघतोय ना लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. प्रत्येक जण आता एक मैत्रीपूर्ण शर्यत करतोय. समोरची जरी गाडी पडली तरी आपण त्याच्या गाडीवर जातो, त्याला शुभेच्छा देतो, फोटो वगैरे काढतो. आपली गाडी जरी पडली तरी समोरचा आपल्या गाडीवर येतो, फोटो वगैरे काढतो, शुभेच्छा देतो. काय बोला? नाही ते कसं झालं आता हे क्षेत्र पैशाचं झालं, पैशासाठी केलं. आता मी
आम्ही पण आमचे एवढं भाऊ आम्ही पण मोठ्या शर्ती घेऊ शकतो, पण नाही आम्हाला गुलालाचं महत्व आहे. गुलाल भेटलं आम्हाला त्यात हे आहे, अभिमान आहे. कारण की आज मी इतकं म्हणजे आमच्या आता तुम्ही इथपर्यंत पोहोचलात का, बैलाची व्हिडिओ बघितली बैल इथपर्यंत पोहोचला. आम्ही पण शर्ती केलं भरपूर. आज आमचं बैल इतकं बोलतात तर तुम्हाला काय आता व्हिडिओ तुम्ही बघायला इतकं बोलतात बैल, पण काय आहे का लोकांना वाटतं का हे मोठ्या शर्ती करायला पाहिजेत, या असं असं नसतो ना. हे क्षेत्र आम्हाला जपायचे, भांडणं नको या गोष्टीमध्ये. आम्ही कधी मी जरी माझी गाडी पडली तरी मी समोरच्या व्यक्तीला हात मिळून येतो, काय अभिनंदन करतो त्याला. पण नेक्स्ट टाइम मी त्याची गाडी कधीच खेळलो नाही. मला लोक बोलतात तुझ्या अशी गाडी खेळ परत, ते मला आवडत नाही. कारण आपल्याला मैत्री जपायचे, भांडणं नको. उद्या सकाळ माझं क्षेत्र आहे बघा. आज मी माझं बैल पलतात म्हणून मी रुबाब नाही करू शकत. आज ना उद्या म्हातारा होणार, याचा वय होणार दोघांचा. उद्या नंदी लागेल नाही लागेल मी माझी गॅरंटी कसलेच नाही, देवाच्या हातात आहे. आज मी हे नाही केलं, घमंड नाही केलं. आज माझं 3 वर्ष बैल पलतात का, कारण मी घमंड नाही केलं या क्षेत्रात कधी. आज लोकांची बैल वर चढ होते, पण माझ्याकडे आता 4 नंदी आहेत. 4 नंदीमध्ये मला एक पण आज माझं वरचढ नाही. असं आहे. आणि असं कधी एक सपोर्ट नाही, मला 4 आहेत. आम्ही 4 सांभाळतो सगळे. सगळं नियोजन सगळे आमची पोरं करतात. माझा भाचा शुभम देशमुख हे सर्व असं नियोजन सरदारचं बैलाचं जास्त करतात. दादा म्हणजे आता सगळ्यात लहान गोष्ट तुम्हाला बोलायची, ते बच्चे चालून घे यांचा मुलगा आर्यन चालून घे, माझा मुलगा आश्रय, ते 6वीला इंग्लिश मिडियम म्हणून असून सुद्धा हा क्षेत्र त्यांना सोडायची, म्हणजे आम्ही शेतकरी, हा क्षेत्र सोडायचा नाही. हल्ली पण आमचा एवढा ग्रुप आहे, दोन्ही पण मुलं आमची शेतकरीची आहेत, पण हा क्षेत्र त्यांना सोडायचा नाही. आणि वैदाप्पा साळुंखे यांना पहिल्यापासून बैलांची आवड होती आणि हल्ली पण आहे आणि टाइम राहणार आहे. असं म्हणजे ही लहान मुलं असून आता 6वीला आहेत ते इंग्लिश मिडियम मध्ये, पण हा क्षेत्र त्यांना सोडायचा नाही. आता माझा मुलगा आश्रय त्यांच्या ग्रुपमध्ये डायरेक्ट मीडियामध्ये सगळं म्हणजे व्हायरल करतो, पण असं त्यांना हा क्षेत्र सोडायचं नाही. आम्ही शेतकऱ्याची मुलं, बस एवढंच बोलायचं. दादा त्याची खरेदी कुठून केली? त्याची खरेदी आम्ही चांदई गाव कर्जत, आमच्या म्हणजे आमच्या आत्या आहे तिकडे. त्यांचा दिराचा पोरगा आहे प्रवीण मिंगणे, या दादांकडे तो भैरव होता. तर आमचे मनीष भाऊ बोलले का असं असं बैल आम्हाला बैल घ्यायचं होतं. तर आम्ही हा बैल आमचे आता सांगून ते जेव्हा वाढले तेव्हाच खरेदी करणार होतो, पण जरा आम्ही पुढे ढकलला. मग आम्ही ते बोलले का आम्हाला हा बैल तुम्हाला द्यायचे. तर आम्ही आता तो बैल खरेदी केला. 70,000ची खरेदी, खोटा बोलत मला, 70,000ची खरेदी केली त्याची. तो बैल थोडक्यात म्हणजे इकडे तिकडे ब्लॉक चालतो थोडा, पण मेहनत केली मुलांनी. आता आमचे ड्रायव्हर पण होते, जयेश मस्कर ड्रायव्हर आमच्या गाडीवर. आम्हाला ड्रायव्हरांची म्हणजे इतकी कमी भासायची का आमची गाडी जर मैदानात गेली ना तर आम्ही बोलणार गाडीवर बस नाही, असं झालं तसं झालं. पण आम्ही स्वतःचे घरचं ड्रायव्हर घेतलं. आमचा प्रेम सोनवणे आणि जयेश मस्करी स्वतः आम्ही ड्रायव्हर घडवले आमच्या ह्याच्यामध्ये सरदार लाडू ग्रुपमध्ये. आणि आता ते स्वतः मेहनत करायचे. आम्ही बैलाला असं कधीच नाही कुठल्याच ह्याच्यात कमीपणा केले नाही, सर्व मेहनत केली सर्वांनी आमची. दादा आपण बघितलं त्याला एवढा मोठा आव्हान लागला, तुमच्या पूर्ण म्हणजे ग्रुपने त्याच्यावर खूप मेहनत घेतली आणि आज त्याला परत त्या थाटात आणि त्या दोषात उभा केला. असा आजार आहे ना का लोकांची बैल वारली, ते असा आजार होता तो. ते आमचे जे आता मी म्हणतो ते देवदास पाटील आता आले येतील थोड्या मग त्याही जिथे बैलावर त्याचा एक लागू बैल होता, त्याच्यावर जी मेहनत घेतली ना ते म्हणजे आमचं मनीष भाऊ सागर दादा हे सगळे मेहनत घेतली एवढी का तो बैल अक्षरशः म्हणजे हे चालते म्हणजे इतकं तरी हे केलं. पण जेव्हा आम्ही रिकॉर्ड झाले सगळे बैल तर आम्ही त्यांना परत शिकवणी चालू केली, परत त्यांना पवंडी चालू केली. मग असं करता करता आम्ही बैल घडवलं. जर आपल्या मनात पाप नसतील ना तर आपला बैल आजारातून पण तो या क्षेत्रात कायम टिकून राहणार आणि टिकूनच राहणार. दादा आपण बघतो आज तुम्ही तुमचे भाऊ झाले जॉबला जात आहे, जॉबला जाऊन म्हणजे आपला छंद देखील जोपासताय, कसं काय म्हणजे नियोजन वगैरे? आता जॉबला म्हणजे आता आमचे भाऊ सगळे जॉबला आहेत. आता मी पण जॉबला जातो आणि जेव्हा सॅटर्डे आहे शुक्रवार आणि शुक्रवारी आम्हाला माहिती नियोजन करायचे. मग आम्हाला गुरुवारी सर्व जण मिळतील, ग्रुपला टाकतील आपल्याला शर्यतीला जायचे, काय करायचं कुठला हे करायचं. मग असं नियोजन करता करता आम्ही
सर्वांना सांगतो, मग नियोजन करतो सर्वांचा. तर दादा आपण बघतो आज तुमच्या दावणीला 2 हिरे घालले. म्हणजे तुम्हाला आधी वाटलेलं की आज आपलं नाव आपल्या निवडण्याच्या नाण्याकोट्यात ते 2 हिरे नेऊन ठेवतील आपल्या आणि आपल्या गावाचं नाव. नाही वाटलं तर नव्हतं. तुमचं धन्यवाद व्यक्त करतो मी, कारण तुम्ही माझ्या घरापर्यंत आलं. कारण का आलं माझ्या घरापर्यंत? हा माझा नंदी होता म्हणून, हा आमचे नंदी होते 2 म्हणून तुम्ही माझ्या घरापर्यंत आलात. आता हल्लीच्या काळात असे छोटे छोटे बैलगाडी क्षेत्राचं मला कोण ओळखत नाही. सर्व आता मी बघतोय आज महाराष्ट्रात मोठे मोठे नंदी आहेत. आता आपल्याच राहुलबाईंचा मथुरे सर्व तिकडे युट्यूबवर जातात आहेत. आता किती मोठे नंदी आहेत. आता आमचे स्वतःचे डीएसपीचे शेट्टी वर्धाने आमचा सरपंच इकडे आमचे भरपूर आहेत. पण तुम्ही आम्हाला म्हणजे हे केलं, पण तुम्ही तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आम्ही पहिले. तर दादा आज आपण बघतोय सरदार आज आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी दाखल तिकडे गुलाल देतो. काय बोला नियोजन कसं काय करा? नियोजनाचं म्हणजे पहिले मी शुभम देशमुख बच्चाला विचारतो का काय करायचं, बैल कुठला टाकू, मी कुठला बैल घेऊ. तर तो बोलेल तसं मी नियोजन करतो. कारण की कसं झालं आता माझ्या 2-3 गाड्या म्हणजे अशा पडल्या, थोडं नियोजन हे झालं म्हणून. पण त्यांचं आभार आहे का मला तेही बैल दिला. पण तर आताच्या ह्याच्यात झालेलं आहे का तुझा बैल बोलत नाही, रिवर्स येतो असं बोलतात. पण त्यांना असं आहे की जे बोललं ना त्याला दाखवून देतो हा बैल कुठे काय आहे. मी बैल माझं असं आहे का एकच साईडनी केलं नाही, खेळाच्या दोन्ही साईडनी. माझ्या दोन्ही साईडनी कधी कमी पडला नाही. पण लोकांचे माझं नाव खराब करासाठी, बैलाचं नाव खराब करासाठी बैल पडत नाही असं असतं. दादा आपण बघतोय आज तुमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलंय. तर आपण बघतोय दीदी पण म्हणजे बैलाचे एकदम घरच्या सदस्याप्रमाणे एकदम सेवा करते, एकदम पाठीला म्हणजे हात वगैरे लावते आणि तो पण एकदम शांतपणे उभा राहतो. तो का म्हणजे मारत वगैरे नाही. ते कसं झालं बारीकपणापासून ती तिच्या जवळ असते. जेव्हा आजार होता ना तरी ती त्या जवळ होती. काही ती बारीक होती, छोटी होती भरपूर. तरी ते की पहिले बघितलं टीव्हीवर दिसतं युट्यूबवर आपल्या, तिला माझ्या सरदार ती जोरात आवड सरदार आला आपला असे भैरव ना सरदार तिला आवड आहे. आणि ते कसं सर्व आमच्या बारीकपणापासून सर्व पोरांना आवड आहे, त्यांना पण आवड लागली. आता आपल्या दावणीला आता किती नंदी आहे? आता माझ्या दावणीला 4 नंदी आहे. एक आमच्या आखाकडे ना गाय आहेत आमच्या 3 आणि हे लोक. हे 2. तर आता पुढचं नियोजन कसं असेल सरदार? आता पुढचं नियोजन जेव्हा आमची खिडकाली गाडी पळालेली ससा आणि सरदार तेच नियोजन असं. जर आम्हाला वाटलंच तर आम्ही पैरा पण चेंज करतो. कधी आम्हाला ज्याही बैल नाही देत ना त्यांना आम्ही कधी नाही तो नेक्स्ट टाइम हे करीत नाही. तर तुम्हाला बैल पाहिजे आम्ही स्वतः देतो. आता जेव्हा आम्ही बैल घेतला 70,000चा बैल घेतला, आम्हाला कोणीच पैरा दिला नव्हता, कोणीच नव्हता. जेव्हा गेल्या वर्षी बैल यांचं धन्यवाद व्यक्त करतो मी का त्यांनी आम्हाला बैल दिला जांभिवलीवाल्यांचं, आपला सुंदर पंत जांभिवलीचा त्यांचा कन्हैया, त्यांचा धन्यवाद करतो. त्यांनी आम्हाला बैल दिला याच्यामध्ये भैरवमध्ये. तिथून आम्हाला भैरव म्हणजे समजला किती बोलतो. तिथून आमच्या गाड्या गेल्या, ज्याही आम्हाला पैर नव्हतं दिलं आमच्या भैरवला त्यांना पण आम्ही पैर दिले नंतर. आता आपण बघतो आज भैरवची फिटनेस एकदम म्हणजे बघितला ना की सेम चिंचवलीचा छोटा लक्षा त्याच्यासारखा दिसतो, फक्त शिंगल ओढी वेगळी आहे. पैराचं फिटनेस मध्ये आम्ही त्याला इतकं म्हणजे खाटायला घेतो ना, पण थोडा तो आता तरी नाही चांगला झाला तो. पण काय त्याचे आजार पण येतात त्याला जास्त फिटनेस झाली तर, म्हणून तर आम्ही कमीच ठेवतोय, जास्त हे करत नाही त्याला. भैरवची खरेदी कुठून गेली? भैरवची खरेदी चांदे एकदम प्रवीण विनवेने. पण तो माणूस असा आहे त्याच्या दावणीतून जेवढं बैल गेलेले आहेत मी आता पण जेवढं बैल गेले ते सगळं टॉपलाच पळणारे आहेत. दादा आपण बघतो आज तुमचा एवढा मोठा ग्रुप आहे, प्रत्येक जण अड्ड्यात आपल्याला दिसतो तुमच्या पाठीमागे आणि तेवढी मेहनत देखील करतो. काय बोलाल आज ग्रुप बद्दल? ग्रुप आमचं सर्व आम्हाला पहिल्यापासून सपोर्ट आहे, प्रत्येक गोष्टी सपोर्ट आहे आमच्या ग्रुपचा. जयवागोबा क्रिकेट संघ होता आमचा, त्याचा सर्व सपोर्ट आहे आमचा. कारण की आम्ही बघितलेलं आहे, आमचं क्रिकेट असो किंवा बैलगाडी क्षेत्र असो त्या सर्वही आम्हाला सपोर्ट केले त्या क्षेत्रात. आम्हाला तर कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडून दिली नाही. काय असं ते आमच्या हातात येतं. आम्ही लहान असून तरी ते बोलतील कसं करायचं काय करायचं तुम्हीच ठरवा. आता दादा बघा तुम्ही जसे बोलले आम्ही लहान आहे, आता आपल्या बैलगाडी क्षेत्राकडे ना तरुण पिढी खूप वळले. त्यांचं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आहे की बैलगाडी क्षेत्रात पैसा कमवला जातो. आता तुम्ही स्वतः जॉबला जाता आणि जॉबला जाऊन नियोजन वगैरे करता, नंदी म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही अड्ड्यात येता, कसं काय म्हणजे सांगा आपल्या तरुण पिढी? नियोजनाचं कसं असतो, आता मी हे 2 नंदी असे आहेत ना, तर दुसरा बाहेरचा व्यक्ती जरी सोडून गेला त्याला कधीच काय करणार नाही.
स्वतः शर्यत मारून मी जेव्हा जॉबला असो ना तिथून नियोजन करतो. म्हणजे जॉब मध्ये काय जो जॉबला असो आतमध्ये कंपनीमध्ये तिथून नियोजन करायचो. आतमध्ये मोबाईल अलाउड नसतो, पण मी मोबाईल तिथून गपचूप नेऊन नियोजन करायचो या बैलांचा. दादा आता तुम्ही जसे मागाशी बोलले, याला आपल्या बोनुलीच्या मैदानात सोडला, तिकडनं तो घरी चांगला आला, म्हणजे शिस्त कशी काय तुम्ही लावली शिस्त लहानपणापासून? म्हणजे त्याला म्हणजे आम्ही टेम्पो मधून टाकून गेला ना तो बघतो त्या रस्ता कुठे मग तो आम्ही तिकडे सोडून देतो. बोललेलंच मैदान नाही, काकडवालचं मैदान झालता जी शर्यत चालती. आम्ही टेम्पोवाल्याचं टायर पंक्चर झालता तर आम्ही तिथून मग सोडून देता. तर तिथून तो बोनीच्या पाठी त्याला मावळकत होती, तिथून पण तो घरी आलता. बघा मित्रांनो, वेग तर प्रत्येक नंदीकडे असतो, पण शिस्त पण तेवढीच महत्वाची असते. आज आपण बघतोय सरदारकडे ती शिस्त आहे ना. आपण माझ्या शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये मी टाकलेली, सरदारला जेमतेम 200 ते 300 फुटावरून 200 ते 300 असेल ना, 200 ते 300 मीटर पासून त्याला सोडलेला. थाप पण नव्हती बांधली ना, कोणी काय पकडला पण नव्हता, तो एकटाच आला, इथे उभा राहिला, आईने त्यांची आरती वगैरे केली. म्हणजे आपण बघतोय की आज या नंदीकडे एवढी शिस्त आहे ना, महाराष्ट्रात अखंड नंदी घडतील, पण याच्यासारखी शिस्त मला तर नाही वाटत की कोणत्या नंदीकडे परत येईल करून. तर दादा आता आपण बघतोय सरदार, याचं पुढचं भविष्य कसं काय बघतोय तुम्ही? पुढचं आयुष्य काय आता आज ना उद्या बैल कमी होणार आहे. बैल आम्ही काही पुढे देणार नाही. आमच्या घरी तरी पेंडा खाऊन राहिला तरी चालेल, पण उद्या आताचे लोक काय करतात, आताचे लोक नाही यंग पिढी काय करते, एक बैलाला 3 फेर देतात एकच मैदान. बैल छातीत पडतो, मग बैल पुढच्या राणाला चढून येतो, मग बैल आमचा कमी पाण्याला पडला, आता काय करायचा, मग कुठल्या तरी व्यक्तीला देऊन टाकतील, मग तो कुठे काय नेतं ते समजत नाही. पण जेव्हा नंदीने आपलं नाव केलेलं असतं त्याला आपण कसं काय पुढे नेऊ शकतो. बैल आमच्या घरी जेव्हा आमच्या दावणीत आलेला आहे, तो मराठा कसं आपल्याकडे आज बैलो पण झाला माझ्या दावणीला आहे, तो पण मराठा कसं आपल्या इथे राहणार, कारण त्यांनी त्या टायमाला आपलं नाव जोपासलेलं आहे. का तेव्हा संकटकाली जेव्हा संकट येतो का आपल्या देशात नाव करायचे ना बैल आपली असं, तर तेव्हा लोक इथवतात, तेव्हा त्या बैलांनी करून दाखवलेले आहेत लोक बैलांनी. काय काय आपण मगाशी बघितलं, आता मी सांगितलं आम्ही नंदी आणायला गेलो, एकदम छोटा होता, म्हणजे असं हसी मजाक मध्ये आम्ही त्याची खरेदी केली आणि रिक्षातून घेऊन येणार होतो. म्हणजे तो काय क्षण होता जरा सांगा. क्षण म्हणजे आता मी घरी होतो तर जयेश मस्कर यांनी फोन केला भाऊला आमच्या मध्ये हॅलो. का अशी गाडी आली, मैं कॉल करता जरा, काम है जरा, गाडी आली बैलांची, काम है, मैं कॉल करता हूँ आपको, तर भाऊ बघ चल आपण जाऊया. कॉल करता हूँ मैं आपको, कॉल करता हूँ. आणि अजून भाऊला बोलो. तर तो आम्ही 2 नंदी होतं, 2 नंदी मध्ये आम्हाला हा पसंत आलता, पण आता तो जेवढी किंमत आमची देऊन टाकली त्याला, आम्ही मागून बघितलं नाही तर जाऊ द्या असते तर आम्ही देऊन फ्लेंजस आम्ही पण खरं म्हणजे त्याला 18,000 आणलेला. आणि तो किंमत आम्ही काय विचारलं नाही, खेळ घेतला आम्ही पहिले नापासून केलता, आम्ही फिरून गेलो. वो देखा नहीं मैंने अभी तक. घ्यायचं का, चला जाऊ द्या, गेलं तर लागलं तर आपले लक्ष्मी लागलं नाही तर नाही, लागलं तर मैं देखता जरा को कॉल करता हूँ आपको. पण आम्ही ठेवला, त्याच्यावर मेहनत घेतली. आम्हाला या बैलाला छोटा होता ना, कोणच बैल देत नव्हता. एक साईडला हा झोपाला, म्हणजे एक साईडला जयेश म्हणजे आम्ही त्याला ठेवायचो, नेक्स्ट साईड याला ना मी ड्रायव्हर, म्हणजे कोण नंदी देत नव्हता आम्हाला. जे लोकांची नंदी पळत होते ना त्या टायमाला, आम्ही हा नंदी केला तर ती लोक बोलतात नाही तुमच्या बैला अजून शिकवलेला नाही, काय कामाचा नाही. आम्ही हॉस्पिटल झोपायला मागवतो नव्हती पेरत. पण हे दोघं होते जयेश आणि प्रेम, हे आम्हाला जेव्हा बैल नव्हता पण ते दोघं माझ्या सोबतीला होते त्या बैलाला घडवायला. बघा मित्रांनो, आज चिखलोली ग्रुपचा सरदार, त्याच्या पाठीमागचा एवढी मेहनत आहे ना, की त्या लोकांना कोण बैल पण देत नव्हता साधा फेऱ्याला, पण त्यांनी हार नाही मानली, त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू ठेवले. आणि त्यांच्या घरात आज 4 नंदी आहेत, स्वतः जॉकी सुद्धा आहे, आणि एवढा मोठा ग्रुप आपण आज त्यांचा बघतोय. दादा आपण बघतो बैल तर प्रत्येकाचा पळत असतो, गुलाल प्रत्येकाचा नंदी घेत असतो, पण आपण बघतो हा खेळ म्हणजे एक हार्याची नाण्याच्या 2 बाजू असतात. म्हणजे जेव्हा तुमची हार होते तेव्हा तुम्हाला हिरावं लागतं, तुम्ही असे बोल काय बोलतात. आम्हाला जेव्हा येणवतात ना तेव्हा आम्हाला काय वाटत नाही का हार आहे मला माहिती आहे आज माझं नाव पडलं उद्या येणारच आहे परत. पण मला कधीच असं वाटलं नाही माझे हात झाले ना, मी कधी रुसलेलं काय. मी स्वतः तुम्हाला सांगतो काय, मला समोरचे जे गाडी असते ना नंदी असते ते मला हरवलं, मी स्वतः त्यांना हात मिळवतो, अभिनंदन करतो. पण कधी त्यांच्याशी असे विचारले मला गाडी खेळायची काय खेळायचे असं. आता दादा आपण बघतो तुमचे पप्पा देखील अड्ड्यात जातात, आणि पप्पा
तुमची पिढी पण असं पुढची पिढी पण तुमची या सध्या म्हणजे या क्षेत्रात आहे. कसं काय तुम्ही पुढचं काय नियोजन करणार आहे? नियोजन सर्व व्यवस्थित असेल आमचा पुढे पण. जर नशिबाने साथ दिली पुढे आमचं काय असेल की आम्ही पुढे पण लास्ट पर्यंत जोपासू हे क्षेत्र. आता जर आमचं क्षेत्र जर टिकलं असेल ना आता, तर आमचा आप्पा ना पप्पा मुले, कारण हे दोघं जर मेहनत करतात ना, तर मला तरी नाही वाटत आमच्या जेवढी मेहनत होणार आहे तर होईल पुढे. जेवढी होईल तेवढी आम्ही करू, पण नंदी ठेवू. पण या दोघांची एवढी मेहनत आहे याच्यामध्ये, पावसाला असो किंवा हिवाळा असो उन्हाला असो, सर्व गोष्टी ते करतात. पहिला खाना पिना व्यवस्थित टायमावर सर्व व्यवस्थित हे दोघं करतात. कारण की आज आमचे हिरामन आप्पा सालुंके, स्वर्गीय गोविंद आप्पा सालुंके, श्रीराम आप्पा सालुंके आणि बालकृष्ण आप्पा सालुंके याच्या नावाने ही बैल दोन्ही पालतात. तर दादा आपण बघतो तुमच्या नावाला 4 नदी आहे, पायऱ्याचा देखील प्रॉब्लेम होतो. मग कधी घरची गाडी पळवायचा विचार केलाय का? घरची गाडी पळवतोच आम्ही. जर आम्हाला कुणी पहिला नाही दिला ना, तर घरची गाडी अशी आमची उत्तर देणारच जेव्हा आम्ही पहिला करतो. आता कसं आहे, मध्ये मध्ये तर असं होतं का कोण बैलाच देत नव्हतं दोन्ही नंदीना, तो बैल पळत नाही तुमची. पण जेव्हा जेव्हा आता पळायला लागले ना, आता स्वतः फोन करतात मला, शेठ बैल द्या, बैल द्या. मी आता 2 आता लगेच त्याला मी बैल देतो. पण ज्यांच्याकडे मी मागितलं होतं ना ते मला बैल ते मला आता फोन करतात. बघा मित्रांनो, आज एका नंदीमुळे मालकाचं नाव आज अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं या नंदीने आणि त्याच्या पाळामुळे. तर दादा आता पुढची खरेदी काय होणार आहे का नाही? खरेदी नाही आता. जेव्हा आता हे 2 नंदी पळतात तेव्हा आमचे चालणार आमचे नाच. नंतर आम्ही पुढे तर आता नाच चालू ठेवायला तर एक तर नंदी आम्हाला घ्यायलाच लागते, एक तरी घडवायला लागला. आता घडवायलाच लागते सर्व नंदी. तर आमच्या नानांच्या नावाने आज गाडी पळते, स्वर्गीय गोविंद आप्पा सालुंके. त्यांचं नाव जोपायलाच पाहिजे आम्ही. तर एवढ्या वर्ष आम्ही या क्षेत्रात आहे, आमची फॅमिली आहे. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव जय पुष्कर. आपण कशी काय नंदीची देखरेख करतो? आता मी काय जॉबला आहे ना, मी जॉबची काम करतो. याच्या अगोदर मी आयुष्यामध्ये सर्वात प्रथम तर भैरवानी सरकारची गाडी आणतो. त्याच्या आधी तुम्ही कोणतीच गाडी नव्हती? नव्हतं पहिला फर्स्ट टाइम मी बसलेलो त्याच गाडीवरती, तेव्हा म्हणजे माझं पूर्ण शरीर कापड एवढा स्पीड राहायचं. तर बघा मित्रांनो, दादा याच्या आधी कधीच गाडीवर बसले नव्हते, पण या 2 नंदींमुळे दादांना जॉकीचा नाद लागला. आता हा नाद परत असा ठेवणार की तुम्ही जॉकी म्हणून राहणार की फक्त तेवढ्या पुरतच गाडीवर बसलेले? नाही, जॉबची म्हणून पण काम करतो आणि जॉबला आहे मी सर्वप्रथम. आणि बोलायचं झालं तर या गाडीमुळेच मला म्हणजे नाव रूपाला आलं. मी पहिले प्रथम मी सातारच्या गाडीवरती बसायला लागलो, कारण की असं बैल पळत नव्हता ना, तर कोण बैल पण देत नव्हता आणि कोण गाडीवर बसायला पण येत नव्हतं. तर दादा जेव्हा तुम्ही पहिल्यांदा गाडीवर बसलेले मला धाकधूक होती झालाय? धाकधूक होतीच, कारण की जिंकेल. आणि तेव्हा पहिलं म्हणजे नाही, या गाड्या साधारण ते जॉकी बसतात ना, ते याच्या अगोदर बोललेले का बैल काय कामाचं नाही, विकून टाका असे बोललेले दोन्ही नंदीना. आणि जेव्हा तुम्ही गाडीवर बसले, गुलाल घेतला, तेव्हा काय आनंद होता? आनंद म्हणजे सर्वप्रथम बोलीच्या मैदानात जेव्हा आम्ही सरदारची शर्यत जिंकलेली तेव्हा आनंद झाला. कारण की आमची डावी साईड असून समोरच्या गाडीवाल्यांनी आम्हाला सांगितलं की आमची उजवी म्हणून आम्ही शर्यत जमवली, ती शर्यत कॅन्सल करा बोललो. कारण की ते बोलतात आमची डावी, तर आम्ही शर्यत कॅन्सल करता आम्ही साईड चेंज केली आणि तेव्हा दोन्ही बैलांचे कांदे चेंज करून आम्ही शर्यत उजवीला आठवून जिंकलेलो. कारण आता आपण बघतो तुम्ही बोलले जॉबला जातो आणि नाम देखील होतात. घरच्यांचा कसा प्रतिसाद असतो? घरच्यांचा तर तसं तर आहे, पण नॉर्मली त्यांच्या बघायला गेलं तर घरचे नाहीच बोलतो घेणार. दादा आपण माझं नाव शुभम राहुल देशमुख. आपण बघतो तुम्ही आज सरदार आणि बहिण दोघांची देखरेख तुम्हीच करताय, काय बोल? आता मला कसं आहे माहिती का, माझं आता आई वडिलांचं तर माझा या नादाला नकारच आहे, पण माझे मामा हे माझं मामाचं गाव आहे. सर्व असतात पाठीशी, त्यांचा पण नकार असतो. कारण जास्त मी इकडे आलो की शर्यतींनाच जात असतो. तर आता मला या नादात आवड निर्माण झाली ती त्या नंदीमुळे, सरदारमुळे. नंतर भैरव घेण्यात आला. त्यानंतर मला जशी आवड बैल पळायला लागले तसं मी या क्षेत्रात दुसरं गेलो. दादा बघा आज आपण बघतोय या नंदीमुळे तुमची अखंड म्हणजे वाटलेलं काय आज 2 नंदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमचं नाव नेऊन ठेवलं? असं वाटलं तर नव्हतं, कारण हा नाद आम्ही फक्त गुलालासाठी चालू ठेवलेला आहे.
पैशाचा यात काहीच संबंध नाही. पैसा असू नसतो, फक्त आम्ही गुलालासाठीच पाळणार एवढं ठरवलेलं होतं. आणि ती जी व्हिडिओ आपली व्हायरल झालेली आहे ती त्याला लहान होतं तिथून सवय आहे घरातल्या माणसांशी मिळून मिसळून. आज जरी तो प्राणी असला तरी वागताना तो माणसासारखेच गुण त्याचे दाखवतो. आणि त्या दिवशी पण तो शर्यत जिंकला तेव्हा आम्ही बैल शाळेवरून आमच्या सोडला होता मोकळा. तर तो आला आणि आरतीला दारात समोर उभा राहिला. दादा आपण बघतोय आज सरदारकडे बघून वाटलेला का तो आज एवढं नाव करेल किंवा पुढे जाऊन तो त्याला एवढी शिस्त लागेल तर? शिस्त, आता शिस्तीचं म्हटलं तर आमचे सर्व आता प्रणित दादाचे त्यांनी पण मेहनत खूप घेतली. जयेश मस्कर, आमचे मामा मनीष साळुंके, दीपेश साळुंके, सर्वांची साथ असते. त्यांनी प्रत्येक त्याला स्वतःच्या आपल्या मुलासारखंच वाढवलं, त्यामुळे त्याला शिस्त लागली. दादा आपलं नाव सांगा. बालकृष्ण साळुंके. तर दादा आज आपण बघतोय तुमचे आजोबा तर नंतर तुम्ही आज तुमची मुलं या क्षेत्रात उतरले, काय हा मुलगा माझा भावाचा मुलगा मनीष साळुंके. तो काय बोला, पप्पा बोलतो मी बाई आणून हा हा म्हणून बिंदा कर त्याची देखरेख करणार नाही. हा जेवढा लहान होता तिथून त्याला प्रमाण केलं एकदम पद्धतशीर, मारला नाही काय नाही. आज त्याने आमचं नाव थोडं चालू केलं. दादा आज आपण बघतोय या तरुण पिढीला आज वेगवेगळे नाद आहेत. म्हणजे काय बोलतात ना, आपण बोलू पण नाही शकत असे नाद आहेत. पण आज आपण बघतोय तुमची मुलं आज या एका महादेवाच्या नंदीची सेवा करतात. कसं वाटतं तुम्हाला? मला एकदम आनंद होतो. नंदी सोबत मला एकदम आनंद आहे. आज आपण बघतो दादा तुमच्या लावलेला एक हिरा घडलाय. याच्यासारखा हिरा तर परत घडणार नाही. आज एक लहान वासरू घेऊन तुम्ही त्याला एक एवढी म्हणजे घरच्या मुलासारखी त्याची आज देखरेख केली आहे. आज आपण बघतो त्याची व्हिडिओ एवढी व्हायरल झाले. मला पण माहित नव्हतं. मला माझ्या मित्राने म्हणजे माझा मित्र आहे आमच्याच गावातला अनिकेत जोशी, तर त्याचा म्हणजे शुगर इंदकेसरी 40-40 शुगर आणि बर्मा 40-40. त्याने मला व्हिडिओ पाठवली, बोलला तू बघ ही व्हिडिओ, दादाला मेसेज कर, दादा तुला देईल बाईट, तू जा दादा व्हिडिओ. तर मी ती व्हिडिओ बघितली, दादाला मेसेज केला. आज त्या नंदीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. म्हणजे आज त्या नंदीमुळे तुमच्या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन ठेवलं. वाटलेलं का की आज तो नंदी इथपर्यंत तुम्हाला आणून ठेवेल? मला तर पक्की टेक नावच काढणार. जाई जाई या बैलांनी म्हणजे साधारणी आणि भैरवनी जे बैल म्हणजे नवीन बैल घेतात ना लोक, ते फोन करतात शेट आपल्याला बैल पाहिजे. तर जेवढे नवीन बैल टाकले ना त्यांनी गुलाला ठेवल्या दोन्ही वासरांनी बैलांनी आमच्या. पण आज असं झालंय काच त्यांचे नंदी मोठे झाल्यात. आम्हाला अभिमान आहे मोठे होते, कारण अभिमान आहे आमच्या नंदीमुळे त्यांचे नंदी मोठे झाल्यात. पण आम्ही पहिल्यासाठी बोललो ना, नाही शेट आज आमचा या पहिरा झालाय, नाही तो झालाय. पण आम्ही खचून गेलो नाही. आम्हाला काही हे नाही. आम्ही तरी आमची बैल आज पण तो म्हणतो, जी बैल रिवास आलेली आहेत ना, आता रिवास कुठल्या नदीला नाव नाही ठेवत मी, जी रिवास आलेली बैल असतात ना कमी पळणारी, त्यांच्यामध्ये आम्ही गुलाल केलेले आहेत ना. अजूनही करतो, पण नाही बोलत ना आज पण विचार. पण सर्वप्रथम आम्हाला जर गुलाल भेटला असेल तर आमचे पंचीपाटचे विजय दलवी आणि प्रथमेश सांबारे ह्याही आम्ही तर सर्व आज सोडून दिली. कारण की बैल खर्तुकीमध्ये आणि आजारामध्ये इतकं हे झालं का आम्हाला गुलाल म्हणून भेटत नव्हतं. पण आम्ही एक लास्ट चान्स म्हणून आमचे पंचीपाटचे विजय दलवी आणि प्रथमेश सांबारे हे दोघांचं म्हणजे ते ह्या नंदीला बघून बोलतात आम्ही नेतो आणि आम्ही गुलाल. तेही बैल नेला आणि मी जॉबला असताना मला फोन केला का प्रणित बैल तुझ्या जिंकला. इतका आनंद झाला आम्हाला सर्व घरातल्या, कारण बैल आजारातून उठून. आणि त्या दोघांचा मी आभार व्यक्त करतो, विजय दलवी आणि प्रथमेश सांबारेचा. तर ते दोघांनी आज या नंदीवर विश्वास ठेवला आणि नेला. एक आमचे अंबरनाथचे स्वराज पाटील, तेही पण एक रुपये मागता माझ्याकडून तर बैलाला पैसे लावायला ते तुझ्या नाही टेम्पोचा भाडा. दोघाही मला काहीच घेतलं नाही. स्वराज पाटील अंबरनाथचे धाडस बैल त्यांचा त्यांनी, आणि आपले विजय दलवीनं प्रथमेश सांबारे 1 रुपया न मागता तेही माझं नंदी घरातून सोडून घेऊन शर्यत करून आले. पण कधी काही असं बघितलं नाही का याचा बैल आजारातून निघलाय तर बैल पळत नाही. पण तेही त्यांचं मोठं, पण त्यांचे इतके बैल पळत होते पण तेही मला बैल दिलं. म्हणून आज पण त्यांचं मी उपकार विसरत नाही. आज पण तेही मला कुठला पण नंदी मागितला, माझा भैरव मागला साधं, मी त्यांना 1 शब्दावर बैल देतो. दादा आपला सरदार दुसाईची चौक आहे, दुसरं आहे
मग आता बघतो आपण प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की आपला नंदी आज मोठ्या नंदीमध्ये पळणार, तशी तुमची देखील इच्छा असेल की आमचा सरदार या मोठ्या नंदीमध्ये पळणार. अशी काही इच्छा तर नाही माझी कुठल्या मोठ्या नंदी, पण मला असं आहे कमी ज्याने त्याला बैल देतो ना तर त्याही मला एक टाइम बैल द्यायला पाहिजे. कारण की मी मोठे पण नाही सांगत माझे, कमी स्वतः मी तुम्हाला बैल देतो, कधी नाही बोलत नाही कुठल्या गोष्टीमध्ये. आता माझे मित्र आहे तिथले वसतचे सोमनाथ होईल, त्याचा एक नंदी होता, त्यांनी 70,000 नंदी आणल्या. त्याला कोणच पहिला देत नव्हतं, कोणच नव्हता अख्ख्या. म्हणजे त्यांनी जेवढं तो बैलगाडी क्षेत्रात ना पहिल्यापासून असतो, पण त्याला एवढं म्हणजे तो पहिल्या क्षेत्रात त्याला एक पण झालाय बैल दिला नव्हता. पण माझा एक मनाचा मोठेपणा झाला तर मी तो बोलला शेठ मला बैल पाहिजे. मी या बैलाचा खांदा चेंज करून आपल्या स्वतःच्या नंदीचा कोण खांदा चेंज नाही करत दुसऱ्यासाठी, तो वासरू होता आधार, पण मी याचा खांदा चेंज करून याला पब्लिकला टाकला. तेव्हा माझी गाडी झाली. पण तो आज पण माझ्या सरदारचं नाव काढतो, तुझं उपकार आयुष्यात विसरणार नाही. असं आहे ना, आज ज्यांना ज्यांना आम्ही वरती आणलं म्हणजे बैलांनी आमच्या दोन्ही, ते आज मला बोलतात तुझ्याशी गाडी खेळायची. हे असं क्षेत्र आहे, यंग पिढीचं क्षेत्र आहे. आज मी यंग पिढी घेऊन नाही चालू शकत ना, मला जुन्या पिढीसारखं चालायला लागेल. तर आता आपण बघतो जेव्हा आपला नंदी गुलाला असतो तेव्हा भरपूर जण आपल्या पाठी असतात, पण जेव्हा आपल्या नंदीचा गुलाल पडतो कुठे ना कुठे बॅड लक चालू असतो, तेव्हा आपला ग्रुपच आपल्या पाठीशी असतो. काय बोलाल तुमचं? ग्रुपला म्हणजे ग्रुप मला तसं बोलतो, अरे प्रणित तू हा नंदी कशाला लावलास, आज किती पण तसं नाही बोलू शकत. आज आपला नंदी बोलतो म्हणून आपण त्याला डायरेक्ट बोलू शकत नाही का तुझा नंदी कमी पडला. मी आजपर्यंत कधी कोणा बोलून तुझा नंदी कमी पडला असं. ग्रुप तर पहिल्यापासून माझ्या पाठीशी आहे, त्या गोष्टीने आमच्या सर्वांच्या पाठीशी आहे ग्रुप. आणि जेव्हा जेव्हा आता बघा हे क्षेत्र जेव्हा आम्ही चालू केलं लॉकडाऊन नंतर, तेव्हा आम्हाला म्हणजे इतकं ना लोक ट्रोल करायची, हा हे नंदी आणल्यात तुम्ही, कुत्री आणल्यात, ह्या आणल्यात, असं घरात जातो हा बैल घरात पण जातो. आमच्या व्हिडिओ पण आहे आमच्या, गणपतीच्या दिवशी हा बैल घरात जातो ना, घरातून परत जातो बाहेर. म्हणजे लोक बोलतात ना हा बैल तुम्हाला काय करून देणार आहे का, यो काय बकासूर आहे का, आमचा बैल काय त्याची बरोबरी आम्ही कशी करू शकतो. तो देव आहे बकासूर, आज मोठा लक्ष झाला, तो देव आहे त्याची बरोबरी. आज बकासूर नाही पण त्याला पण आम्ही त्याच्या रूपातच बघतो ना नंदीला माझ्या. आज असे लोक बोलतात काय तुझा बैल का असं आहे का, लोक आम्हाला हिंमतात असं तुमचं बैल काय कामाचं नाही, हे नाही ते नाही, कळत नाही, दुसऱ्यांना नाव आम्ही कधी कोणाला नावाने ठेवली म्हणून आज माझं बैल 3 वर्ष गुलाला त्या. माझ्या मित्रांनो नावं ठेवणं खूप सोपं आहे, पण एक नंदी घेणं आणि त्याची जोपासना करणं, त्याची पूर्ण तयारी करणं हे खूप कठीण आहे. म्हणजे कष्टाचं काम आहे आणि म्हणजे असं कोणाला हिनवलं पण नाही पाहिजे. आता आज आपण बघतोय कमिटीने देखील एवढे चांगले नियम काढले, जॉकीला देखील हेल्मेट दिले, काय बोला? सर्वप्रथम म्हणजे संदीप भाई माली आपले भोकरचे सर्व म्हणजे त्याही एक नंबर नियम लावले. आमच्या अविनाश शेठ पवार चिखलोलीचे त्याही झाले, आकाश शेठ राऊत बदलापूरचे, मोहन शेठ राऊत म्हणजे ते आमचे. आम्ही पहिल्यापासून त्यांची बैल बघतो, त्यांची बैल भरपूर मोठी होती. त्यांचा काशी झाला, सुंदर झाला, म्हणजे भरपूर त्यांची बैल होती. पहिले त्यांचा घोडा होता जादू म्हणून एक बैल होता त्यांचा, एक गावठीच बैल होता त्यांचा. हे सर्वात भारी म्हणजे माझे वडील आणि भाऊ सांगतात तर त्यांचा असाच बैल होता जादू, त्याचा सर्वात भारी बैल होता मोहन शेठ राऊतचा. दादा आपलं नाव सांगा ना. माझं नाव सागर पाटील. दादा आज आपण बघतोय आणि प्रणित दादाने आज एवढे 2 हिरे घडवले दावला, काय बोला? आम्ही सरदार खरेदी करायला गेलो, मनीष मी आणि गणित होता आणि बबलू होता. मी खरेदी करायला गेलो, असंच काय आम्हाला नॉलेज नाही काय. बैल चांगला दिसतो, 2 बैल होता, ते बोलतात हे घ्या का त्याला घ्या. आम्ही निघलो, मग व्यवहार वर्षी चालू होता, तो 18,000 बोलत होता, आम्ही 15,000 बोलत. तर असं करता आम्ही 17 पर्यंत आलो, तर तरी पण तो देत नाही. 18 घेऊन बसलाय. मनीष बोलतो चल जाऊ दे आपण तिकडे बाजाराला जाऊ. अर्ध्या रस्त्याला आलो, मनीष बोलतो 1000 रुपये काय विचार करत, तो चला घेऊ. मग त्याला घेतला आम्ही. मध्ये एवढंसच होता, आम्ही 4 व्हीलर नेलती आणि रिक्षा पण आणली. तुम्ही याला बोललो रिक्षा आणली असती त्याला आपण भरून नेला असता. एवढा म्हणजे एवढंच होता आणि वाटला नाही आम्हाला पण काय बैल एवढा नाव करेल. एक चला घरी बैल हाणायचं म्हणून आणला आम्ही. 3चा मॉल चालू झाला एक लॉकडाऊन नंतर. म्हणजे बोलतो चल एक बैल आणू, एक बबलूने आणला आणि एक आणला. वाटलं नाही म्हणजे एवढा फेमस बैल होईल असं, म्हणजे हे नव्हता, तर त्यांनी करून दाखवलं बैलाने. मला दादा आज आपण बघतोय तुमच्या बैलांनी आज एवढं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव मिळवून ठेवलंय, काय बोलायला त्याच्याबद्दल? तुमचं म्हणजे फ्युचर काय वाटतं त्याच्याकडे? फ्युचर काय असं असेल, पण त्याने आतापर्यंत जो नाव केलंय समजा त्यांचा साळुंके परिवारचा, आमच्या ग्रुपचा, तो मिटणार का नाही? तो मिटण्यासारखा नाही. पुढे आता जे करेल ते आता देवाच्या कृपेने
इथपर्यंत केलं हेच लय महत्वाची गोष्ट आहे. आता बघतो आज आपण सरदार एवढे गुलाल घेतोय, काय वाटतं म्हणजे तेव्हा आज वाटतंय का आपण 18,000ची खरेदी केली पण त्याच्यासाठी ते काय येत नाही? हा ते आता तर ते वाटतंय ना 18,000 म्हणजे आम्ही 18 दिलेले आमचे उसूल झाले त्यांच्या ह्याच्यातच. म्हणजे बघा मित्रांनो, आज दादांच्या चेहऱ्यावरती खुशी. त्यांनी म्हणजे ठरवलं पण नव्हतं की आज बैलाची किंमत त्यांनी ठरवून घेतलेली, पण वाटलं नव्हतं की बैल आज एवढं नाव करेल त्यांचा. आणि दादांच्या चेहऱ्यावर देखील हसू आहे आणि पूर्ण त्यांच्या ग्रुपच्या चेहऱ्यावरती देखील हसू आहे. दादा आपलं नाव सांगा ना. मी मनीष साळुंके. तर दादांनी जसं सांगितलं तुम्ही गेलेले सरदारची खरेदी करायला, तेव्हा म्हणजे काय नक्की विषय काय होता सांगा जरा. दादांनी तर सांगितलं, तुम्ही पण एकदा तुमच्या तोंडातून सांगा. ते आता काय नव्हतं, बबलू पाटील आणि माझी चर्चा झाली एक नंदी घ्यायचं म्हणून. तर आम्ही तशा पद्धतीने गेलो होतो. बबलूने एक नंदी घेतलेला, त्यामुळं मग मी घेणार होतो. तर सागर पाटील आणि गणेशला फोन केला, बबलूला मी जोडीला होतो. तर गणेश मस्करनी फोन केला का भाऊ नंदीची गाडी आली, आपल्याला जायचंय बघायला, जायचं का? तर मी माझी 4 व्हीलर घेतली आणि यांना फोन करून आम्ही गेलो बघायला. दादा बघतो आज आपण सरदारला एवढी शिस्त आहे. वेग तर प्रत्येक नंदीकडे असतो पण शिस्त पण तेवढीच लागते. आज सरदारकडे ती शिस्त आहे, काय बोला? शिस्त म्हणजे तो लहान होता तिथून आम्ही एकदम लहान मुलासारखं त्या नंदीला वाढवलेला आहे. घरातला कोणीही माणूस असू दे, आमची आई असो बाबा असो, ते एकदम मुलासारखे त्याला खायला प्यायला घालतात. त्यामुळं मग त्याला सुद्धा माणसाची एक हे लागलेली आहे, शिस्त लागलेली आहे. आज बघतो आज सरदारने तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नव्हतं, तेव्हा वाटलेलं का आज आपण एवढंसं पिल्लू घेतोय पण तो पिल्लू आज पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं नाव नेमून ठेवलं? आणि असं काय वाटलं नव्हतं. एक घरामध्ये एक आपल्याला नंदी हवी आहे म्हणून मी घेतलेला. पण मला वाटलं नव्हतं का एवढं नाव कमवेल किंवा म्हणजे नाव मोठा करेल. आता आपल्यासोबत आहे दिसतोय दादा. दादा काय बोलायला, तर तुमच्या घरी 2 हिरे घडले, काय बोलता? तर सर्वप्रथम मी माझे स्वर्गवासी गोविंद अप्पा साळुंके यांची आठवणी खरं तर ज्यावेळेस तुम्ही प्रत्येक बाईट देत होते ते लोक की नानाचं नाव, आजही नानाची आठवण आली की पहिले तर बैलांकडे बघतो, बस एवढंच बोलू. दादा आता आपण बघतोय तुम्ही तुमचे डोळे भरून आले आणि या नंदीने आज तुमचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलं. जेव्हा तुम्ही खरेदी केलं तेव्हा वाटलेलं का आज तुमच्याकडे हा क्षण येईल? तो आम्ही कधीच विचार नव्हता केला, फक्त आम्हाला एक हौस म्हणून आमच्या नानाची एक हौस होती की आपल्या घरी बैल पाहिजे. आमच्याकडे आधी पण बैल होते सर्जा राजा, तेच म्हणून आम्ही एक सरदार घेतला होता तेव्हा. तर दादा आपण बघतोय तुमच्या पिढ्यानपिढ्या बैलगाडी क्षेत्रात आलेला, तुम्ही दोघे भाऊ देखील उतरले, जॉब करून तुम्ही हा नाद जोपासताय. तरुण पिढीला काय संदेश द्याल? ज्या प्रकारे आपण बघतोय आता की तरुण लोक जास्त करून शर्यतींच्या मागे लागतात, तर त्यांच्यासाठी आज संदेश असेल तुम्ही नाद पण जोपासला पाहिजे आणि कामं पण केली पाहिजेत म्हणून. दादा आज बघतोय सरदार, आपण त्याची व्हिडिओ बघितली, 200 ते 300 किलोमीटर तो चालत आला, कसं काय म्हणजे वाटलेलं तेव्हा? सकाळी मी एक अशीच नॉर्मल व्हिडिओ बनवली होती, एक सरदारचीच व्हिडिओ बनवली होती की कोणाला आपलं दुःख सांगण्यापेक्षा त्याला सांगा, तो आपली मजा नाही घेत. तो आमचा सकाळपासून तोच विषय चालला होता. शर्यतीनं पण गेलो तर प्रणित बोलला की अशी एक व्हिडिओ आपण सरदारची करायची म्हणून. तर मी तेच म्हणून एक व्हिडिओ बनवला. आमचा भाचा शुभम होता सोबत, त्याला मोबाईल दिला की आपण ही व्हिडिओ बनवूयात म्हणून. तर ती व्हिडिओ आज 8 मिलियनवर गेलेली आहे. सर्व महाराष्ट्राचा आम्हाला प्रेम भेटलं, त्याच्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. दादा बघा आपण आज बघतो की या तरुण पिढीला अनेक म्हणजे वेगवेगळे नाद आहेत, पण तुम्ही दोघं भाऊ आज खांद्याला खांदा लावून बैलगाडी क्षेत्रात उतरले. तुमच्या आजोबांचं नाव, तुमच्या बाबांचं नाव तुम्ही या बैलगाडी क्षेत्रात टिकवून ठेवता. सर्वांनी सांगितलं, मला काही वेगळं सांगायची गरज नाही. आजोबांनी केलं, आमच्या वडिलांनी केलंय. आजही आमच्या भाऊचे मुलं आहेत, आर्यन वगैरे असं रुद्र, ते पण शर्यती वगैरे असले ते स्वतः येतात तिथे की काका आपला बैल आहे म्हणून आपण जायचं. दादा आपण बघतोय आज तुमच्या दहावीला सरदार आहे, पुन्हा तर सरदार होणार नाही, पण त्याच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही कोणता नवीन वासरू तयार करण्याचा विचार काय केलाय का नाही? जोपर्यंत सरदारांनी भरणार तोपर्यंत आम्ही नवीन काय बघणार नाही. त्यांनी अगोदरच भरपूर केलं आमच्यासाठी. चालेल दादा, धन्यवाद. दादा नमस्कार, आपलं नाव सांगा ना. माझं नाव निखिल बालकृष्ण साळुंके. सर्वप्रथम तर मी आभार मानतो तुमचं की तुम्ही आमची बाईट घेण्यासाठी आमच्या इथे आले आणि आमच्या नंदिनीचे नाव केलंय. जवळपास 8 मिलियन म्हणजे 80 लाख लोकांनी आमच्या व्हिडिओला आणि आमच्या नंदीला प्रतिसाद दिलाय आणि अवघ्या महाराष्ट्रभर आमचं नाव केलंय. समस्त साळुंके परिवाराचं आणि आमचं ग्रामस्थ मंडळ चिखरोली गाव यांचं सुद्धा या नंदीमुळे नाव झालेलं आहे. मी सर्वांचे आभार मानतो. दादा वाटलेलं का आज आपल्या दावलेला एवढा मोठा हिरा घडेल? नाही, शक्यतो तुम्हाला सांगायचं तर जेव्हा आपल्याकडे नंदी येतो कोणालाच ठाऊक नसतं की आपलं नाव एवढं महाराष्ट्रभर
किंवा महाराष्ट्राच्या बाहेर होईल, परंतु आपला सुद्धा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा असतो. आज आमच्या घरातले समस्त महिला मंडळ आणि जे पुरुष म्हणजे माझे वडील बालकृष्ण आप्पा साळुंके, माझे काका हिरामण आप्पा साळुंके, ऊन असो पावसाळा असो त्या नंदींच्या ते सोबतच असतात आणि त्यांच्यामुळे त्यांच्या प्रयत्नामुळे हा नंदी आमच्या घरात घडलेला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आज दादा बघतोय आज तुमचे 2 भाऊ जॉबला जाऊन देखील हा नाद जोपासतायत, तुमचा जो पिढ्यानपिढ्या नाद आहे, काय बोलाल? सर्वप्रथम तर सांगायचं झालं तर जॉब सांभाळून हा क्षेत्र निवडायचं म्हणजे साधा काम नाहीये. आज तुम्हाला घर देखील सांभाळायचंय आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचं नाव करायचंय आणि आज आमचं नाव झालंय. आज माझा भाऊ आहे दिपेश साळुंके, प्रणीत साळुंके आणि आमचा भाचा त्यांच्या सोबत असतो शुभम देशमुख. कोणताही दिवस असो कोणताही काळ असो ते तिघे एकत्र असतात. कुठेही शर्तींची स्पर्धा असो ते नियोजन करतात आणि सोबत बैलांना नंदीना घेऊन ते जात असतात. दादा आज आपण बघतोय सरदार तुमच्या आजोबांच्या नावावर गाडी पळते, जेव्हा गुलाल घेऊन येतो तेव्हा मनात एक काय आनंद असतो? आनंद म्हणजे सर्वप्रथम तर सांगायचं, आमच्या नंदी जेव्हा घरातनं निघतात त्यांच्या ओवाळण्यापासून आमच्या महिला आणि आमच्या घरातील सदस्य यांना तेव्हापासूनच आनंद असतो की आपला नंदी जिंकून येणार. म्हणून आम्ही लाईव्ह शर्यत चालू असतात. जाणे तर पॉसिबल सर्वांना होत नाही, त्याच्यामुळे घरात असलेल्या महिला पुरुष सर्व एकत्र बसून टीव्ही समोर आमच्या शर्यतीची वाट बघत असतात. जेव्हा आमचं नाव पुकारलं जातं जय वाघोबा चिखलोली यांचं शर्यत जमलेली आहे आणि मग ती शर्यत जमल्यानंतर मग ते 2 तास लागो 3 तास लागो तोपर्यंत सगळे टीव्ही समोर बसून त्या शर्यतीची वाट पाहत असतात. आणि जेव्हा बैल आमचा नंदी जेव्हा गुलाल घेतो तेव्हा सर्वांना आनंद होतो आणि तो आनंद सांगू शकत नाही, एवढा आनंद होतो. चालेल दादा, धन्यवाद. धन्यवाद. आणि सर्वप्रथम तर मी तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्या इथे येऊन आमची मुलाखत घेतली. आज तुमच्यामुळे आमची आणखी ओळख निर्माण होईल महाराष्ट्रभर. तुमचं सुद्धा मनापासून मी आभार मानतो. धन्यवाद. आणि तुमच्या युट्यूब चॅनेलची अशीच प्रगती हो. लाईक करा, सबस्क्राईब करा यांच्या चॅनेलला. धन्यवाद दादा. आज बघतोय आपण आज तुमचा एवढा मोठा ग्रुप आहे, खंबीर साथ कोणाकोणाची असते सांगा जरा? खंबीर साथ म्हणजे जय वाघोबा ग्रुप चिखलोली आणि सरदार भैरव ग्रुप चिखलोली आणि आमचे खंबीर साथीला रुपेश शेठ गायकर, बाबू शेठ भोईर आणि मनीष शेठ साळुंके, मुकेश शेठ गायकर, भालचंद साळुंके असे सर्व आमच्या पाठीशी असतात आणि विवेक साळुंके हे सर्व आमच्या पाठीशी असतात. अजून जेवढे माझे मित्र बरोबर आज मित्र पण भरपूर आहे माझा, ते माझ्या पाठीशी असतात. आणि एवढं म्हणजे क्षेत्रामध्ये जेवढं मी आज बघतो मला भरपूर आज मित्र परिवार झालेला आहे क्षेत्रामध्ये. तुमचा धन्यवाद व्यक्त करतो का तुम्ही माझ्या इथपर्यंत आले घरापर्यंत. वहिनी आपलं नाव सांगा ना? माझं योगिनी साळुंके. आज आपण बघतोय वहिनी तुमच्या घरी आज 2 हिरे आहेत, काय बोलाल? वाटलेलं का आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमचं नाव नेऊन ठेवेल साळुंके परिवाराचं? असं काही जेव्हा घरी आलं तेव्हा तर असं काही वाटलंच नव्हतं, पण सरदार आणि भैरव आम्ही एका मुलासारखा एकदम जपतो. घरामधली सगळी लोक जी घरात आहेत तेवढी एकदम मुलासारखी त्यांना जपतात. वहिनी आपण बघतो आज 2 भाऊ कामाला जाऊन देखील या बैलगाडी क्षेत्रात आहेत आणि तुमच्या म्हणजे परिवार आहे जो आधीची परंपरा जी पिढी आहे ती जोपासतायत, काय बोलाल? हा, तेवढं तर ते जे म्हणजे आमच्या घरची सगळीच पूर्ण अख्खं घर बोललं तरी चालेल, जॉबला जातील कोणी दुसरं काय असेल ते करून पण यांची जोपासना एकदम मस्त करतात आणि एकदम भारी वाटतो.